श्री स्वामी समर्थ। आता आपण आलोय नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यात। ह्याच सटाणा तालुक्यामध्ये आता आपण जिथं आहे, आपण मागे बघत असाल श्री देव मामलेदारांची मूर्ती आहे। या देव मामलेदारांच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे। तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिष्य संप्रदायामध्ये ज्यांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, महाराजांनी दिलेली शेवटची दीक्षा, ज्यांची गजानन महाराजांची भेट झालेली आहे, स्वामी महाराजांची झालेली अशी देव मामलेदारांबाबतीत एक मोठा विशेष किस्सा सांगितला जातो। तो म्हणजे असा, जेव्हा या भागामध्ये पूर्ण परिसरात दुष्काळ पडला आणि दुष्काळग्रस्त भागाला सरकारनं काहीतरी अनुदान द्यावं म्हणून मामलेदारांनी जेव्हा इंग्रज सरकारला पत्र लिहिलं, त्या पत्राद्वारे नकारत इंग्रज सरकारनं काहीही न देण्याचं जेव्हा पत्र लिहिलं, तेव्हा देव मामलेदारांनी खजिन्याचं दार उघडून समस्त प्रजेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला व त्या दिल्या। कालांतराने जेव्हा इंग्रज सरकारच्या लक्षात आलं, तेव्हा सरकारनं पुन्हा खजिना उघडून तपासण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा जसा होता तसा तो संपूर्ण खजिना, ज्या गोष्टी तिथं होत्या तशा पद्धतीने त्या दिसल्या। हा एक प्रसिद्ध चमत्कार झाला। पण याहीपेक्षा असंख्य भक्तांना त्यांच्या हक्केला देव मामलेदार धावून गेलेले आहेत। स्वामी महाराजांनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला, स्वामी महाराजांकडे ज्यांचं गुरुपद आहे, अशा देव मामलेदारांच्या या सटाणा तालुक्यातील मंदिरात आपण आवर्जून या। हे मंदिर प्रकार आपण बघाल। महाराजांचं हे मंदिर फार देखणं आहे, महाराजांचं स्वरूपही फार देखणं आहे। तर महाराजांचं दर्शन घ्या। स्वामी महाराज देव मामलेदार आपले सदैव कल्याण करतील। श्री स्वामी समर्थ।